ठाणे येथील असंसर्गजन्य व्याधीमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात 2 ते 6 मे या कालावधीत कॅन्सर डायग्नोस्टिक्स व्हॅनमार्फत झोपडपट्टी विभागात राहणाऱ्या नागरिकांची मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग तपासणी करण्यात आली। यात 30 वर्षावरील महिला व पुरुषांची तपासणी करण्यात आली असून 320 जणांनी मुख कर्करोग तपासणी, 186 जणांनी स्तन कर्करोग तपासणी, 183 जणांनी गर्भाशय मुख कर्करोग तपासणी करून घेतली। एकूण 689 नागरिकांनी या तपासणीचा लाभ घेतला। 4 फेब्रुवारी या जागतिक कर्करोगाचे दिनाचे औचित्य साधून आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कॅन्सर डायग्नोस्टिक्स व्हॅनचे उद्घाटन मुंबईत केले होते। ही व्हॅन संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार असून 2 मे ते 6 मे या कालावधीत ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात या व्हॅनमार्फत तपासणीचा दौरा आयोजित करण्यात आला होता। 2 मे रोजी रोजा गार्डन या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात या व्हॅनचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या हस्ते उपायुक्त आरोग्य ठाणे महानगरपालिका श्री उमेश बिरारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर चेतना नितिलके व माता व बाल संगोपन अधिकारी डॉक्टर वर्षा हेमंत ससाने यांच्या उपस्थितीत करण्यात आले। ही व्हॅन कर्करोगाची तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांनी सुसज्ज असून यामध्ये मुख कर्करोगाच्या तपासणीसाठी डेंटल चेअर व बायपासी घेण्यासाठीची आवश्यक उपकरणे तसेच गर्भाशय मुख कर्करोगाच्या तपासणीसाठी पंप समेर व VIA तपासणी तसेच स्तन कर्करोग बायोप्सीसाठी आवश्यक असलेले उपकरण उपलब्ध आहेत। झोपडपट्टी सदृश्य भागात राहणारे नागरिक जे त्यांच्या उच्च तपासणीसाठी रुग्णालयापर्यंत पोहोचू शकत नाही अशा लोकांना या सुसज्ज व्हॅनद्वारे सेवा देण्यात यावी व ह्या कॅन्सर डायग्नोस्टिक्स व्हॅनचा मुख्य उद्देश आहे। ही व्हॅन प्रथम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र रोजा गार्डेनिया, CR वाडिया, किसननगर असा दौरा करत अखेरीस लोकमान्य नगर कोरस या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आली। या व्हॅनमार्फत तपासणी करण्यात आलेल्या महिलांपैकी 131 महिलांची पंप समेर तपासणी व 39 महिलांची VIA तपासणी करण्यात आली। तसेच 7 पुरुष 1 महिलेची मुख कर्करोगाच्या निदानाकरता बायोप्सी करण्यात आली। सदर तपासणीत 3 पुरुष व 10 महिला या संशयित रुग्णांना नजीकच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असून त्यांना देण्यात येणाऱ्या उपचारांचा पाठपुरावा संबंधित नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत करण्यात येईल, असे माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर वर्षा ससाने यांनी सांगितले।